आज आपल्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आपल्या गोखलेनगरमध्ये आज जे एवढ्या भव्य अशा सभेस इथे उपस्थित राहिलेत ते आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी साहेब, मंचावर उपस्थित आपले सर्वांचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब, आदरणीय नीलमताई गोरे, आमचे पार्टीचे फार जुने कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते, माझे मित्र आणि आता नुकतंच ज्यांना आपण याच गोखलेनगरमधनं एक ऐतिहासिक मताधिक्याने आपण निवडून लोकसभेत पाठवलं आणि ते आता मंत्री म्हणून काम करतायत असे माझे मित्र मुरलीधर अण्णा मोहोळ, राजेशजी पांडे आहेत, आमचे अध्यक्ष धीरजजी घाटे आहेत, उपस्थित सर्वच आमचे नाना भानगिरे आहेत, कोंडेजी आहेत, मी सगळ्यांची नावं घेत नाही का, आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहेत आणि मंचावर उपस्थित सर्वच महानुभाव उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येने आलेले नागरिक बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं मी मनापासून आभार मानतो. साहेब, तुम्हाला माहीत नाही, आपण आपल्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये सहज पद्धतीने खूप काम करून गेलाय. मी आज जेव्हा या मतदारसंघात फिरतो तेव्हा मला रिक्षातनं लोक असं बोर्ड दाखवतात, म्हणतात शिरोळे साहेब तुम्ही निवडून येणार आहे. ह्याचं कारण असं आहे की आपण त्यांचं जे फिटनेस सर्टिफिकेटचं जे रिन्युअल होतं, जो फाईन पडायची 50 रुपये आणि त्याच्यामुळे 1500 रुपयाचा दंड त्यांच्यावर पडायचा. साहेब, ठाणे आणि पुण्यामध्ये एवढे सगळे रिक्षावाले आहेत, सगळ्यांना इतका तो मनापासून आनंद झाला आहे की तो एक ऐतिहासिक निर्णय आपण घेतला, ते रोज आम्ही पाहतो, अनुभवतो. त्याच पद्धतीने जिथे आपण साहेब उपस्थित आहे आत्ता इथे आपण गोखलेनगर परिसरामध्ये ज्या आपल्या म्हाडाच्या पूरग्रस्त वसाहत आहेत तिथं गोखलेनगरमध्ये जो वाढीव बांधकाम होते त्याच्यावरती तिप्पट टॅक्स पडत होता साहेब, तिप्पट टॅक्स मी सभागृहात मांडला आणि आपण तातडीने त्या 3 पट टॅक्स जो लागत होता त्याच्यावरती स्थगिती आणली आणि त्याच्यामुळे इकडच्या अनेक लोकांना साहेब दिलासा मिळाला. साहेब, आपण जेव्हा पूर आला नुकताच ऑगस्टमध्ये पुण्यामध्ये, आपण पाटील इस्टेट इथे व्हिजिट केली साहेब, आणि साहेब सांगतो तुम्हाला आपल्या व्हिजिट नंतर तातडीने जी मदत सरकारकडनं मिळाली पाहिजे ही आपली या सगळ्या पुलाची वाडी असेल, पाटील इस्टेट असेल, खडकी असेल, आदर्शनगर असेल, मुळा रोड असेल, इथे तातडीने आपल्या व्हिजिट नंतर सर्वांना मदत मिळाली पूरग्रस्तांना. साहेब, आपण ते PMC कॉलनीमध्ये चालत असताना मला आठवतंय की साहेब समोर खिडकी पडली वरनं, आठवतंय साहेब, आणि आपण जो खिडकी पडली आणि त्यानंतर आपण तिथल्या तिथे जागेवर ऐतिहासिक निर्णय दिला की PMC कॉलनी जी आपली मुळा रोडची आहे त्याची तातडीने रिडेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, पुनर्बांधणी व्हायला पाहिजे आणि त्याची आता जी काही प्रक्रिया आहे ती अतिशय प्रगतीपथावर आहे. त्याच पद्धतीने साहेब आपण निघाला होता आणि तिथे मेमाने ताई म्हणून एक ताई होत्या, त्यांनी आपल्याला अडवलं आणि त्या म्हणल्या साहेब आमच्या इथं ड्रेनेजची लाईन नाही आहे. साहेब, त्या 10 नंबरच्या गल्लीमध्ये 80 लाखाचं बजेट तातडीने पुणे महानगरपालिकेने आपल्या आदेशाने दिलं आणि ते सुद्धा आता काम सुरू होत आहे. साहेब, आपण सर्वसामान्यांचे खरे नेते आहात. आपल्यामुळे हाऊसिंग सोसायटीचा महत्त्वाचा निर्णय झाला. एने टॅक्स लागत होता, तो एने टॅक्स रद्द झाला आणि त्याच्यामुळे आता सर्व सोसायटीमध्ये उल्हासाचं वातावरण आहे. आपला दवाखाना साहेब इथेच चापेकर वस्तीमध्ये आपले कार्यकर्ते धनंजय जाधव त्यांनी सुद्धा त्याच्यात पुढाकार घेऊन आपला दवाखाना सुरू केला आहे, त्याची सुद्धा लोकांना खूप उपयोग होतोय. आणि लाडकी बहीण योजनेबद्दल मी बोलणार नाही, आपण सगळेच अनुभवत आहे की ज्या पद्धतीने महिलांच्या आयुष्यात समरसता निर्मित झाली आहे. एक खूप मोठी आमूलाग्र अशी योजना ही आपल्या नेतृत्वाखाली इथे जाहीर झाली आहे. साहेब, मी साधा आपल्याला पत्र दिलं होतं की आपल्या इकडे औंध जिल्हा रुग्णालयामध्ये 800 बेडचं हॉस्पिटल करावं. आपण तर आम्हाला शिवाजीनगरला AIMSची घोषणा करून एक मोठी सौगात दिली साहेब. म्हणजे हे तुम्ही न कळत साहेब सहज पद्धतीने या 2.5 वर्षामध्ये आमच्या शिवाजीनगर मतदारसंघासाठी इतकी कामं केली आहेत की आम्ही साहेब आपले ऋणी आहोत आणि आपल्या नेतृत्वाला आमचा सलाम आहे साहेब. साहेब, लोक विचारतात, विरोधक विचारतात की शिवाजीनगर मतदारसंघामध्ये काय 5 वर्षात काय झालंय. एक थोडक्यात मला सांगावंसं वाटतं की आज आपल्याकडे ट्रॅफिकचा एवढा गहन प्रश्न आहे. आज आपण पुणे युनिव्हर्सिटीचा फ्लायओव्हर पाहतोय की 5 वर्षा आधी आपण तो पाडला आणि आता तो बांधून जवळजवळ तयार झालाय आणि आता येणाऱ्या जानेवारी एंडला आपण पुणे युनिव्हर्सिटीचा फ्लायओव्हर पूर्ण तयार होणार आहे आणि आपल्याला तिथे ट्रॅफिकचा मोठा दिलासा मिळणार आहे.
आपल्या पुण्यामध्ये सगळ्यात जास्ती अण्णा जे सगळ्यात जास्ती मेट्रोचं जाळं आहे आपण सगळ्यांनीच केलंय ते शिवाजीनगरमध्ये 30 मेट्रो स्टेशनपैकी 10 मेट्रो स्टेशन हे शिवाजीनगरमध्ये आहेत. आणि शिवाजीनगर हिंजेवाडी ही सुद्धा 5 वर्षात रेकॉर्ड टाईममध्ये मेट्रोचं काम पूर्ण होतं आहे. आणि त्यामध्ये सुद्धा अजून 30 मेट्रो स्टेशन हे जोडले जाणार आहेत. आपल्या जुना मुंबई पुणे हायवे त्याचं रुंदीकरण सुद्धा जवळजवळ 95% झालंय. तिकडचा ट्रॅफिकचा प्रश्न आपला मार्गी लागलेला आहे. आपले खडकी आणि रेंजिलचे जे अंडरब्रिज आहेत त्याचं सुद्धा वायडनिंगचं काम सुरू झालंय. त्याचं DPRचं काम सुरू झालंय. आता त्याच्यासाठी फंड्स महानगरपालिकेने अलोकेट केलेत. त्यामुळे तिकडचा ट्रॅफिकचा प्रश्न आपला कमी होणार आहे. शिवाजीनगर ST स्टँडचं साहेब एक इंटिग्रेशनचं आपलं इथं काम आहे. MSRTCचे आपण मंत्री होता तेव्हाच आपण त्याचं इंटिग्रेटेड डेव्हलपमेंटचं काम सुरू केलं होतं आणि ते काम सुद्धा आता त्याचा MOU होतोय. लवकरात लवकर आपल्या शिवाजीनगरचा ST स्टँड अंडरग्राऊंड मेट्रो खाली वर शिवाजीनगर ST स्टँड आणि वर एक मोठी MSRTCची आपली बिल्डिंग होईल जेणेकरून सगळे गव्हर्नमेंट ऑफिसेस आपले या शिवाजीनगरमध्ये आता पुढे लोकेट होतील. आपल्या ह्या परिसरामध्ये जो पाण्याचा प्रश्न आहे ह्याला 2011 पासून अनेक लोकांनी म्हणजे विरोधक असतील किंवा सगळ्यांनीच आपल्या तिकडं काम केलं होतं. पण 19 ते 24 मध्ये आपली जी आशानगरची टाकी आहे जवळजवळ 20 लाख लिटरची टाकी आपण पाठपुरावा करून आणि आदरणीय आमचे तत्कालीन महापौर मुरलीधरांना मोहोळ होते त्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही लवकरात लवकर बांधून घेतली आणि त्यामुळे इकडच्या बऱ्यापैकी पाण्याचा जो प्रश्न आहे त्याला दिलासा मिळाला. 24/7च्या जी स्कीम आहे त्याच्या अंडर जे 8 टाक्यांचं काम आपलं आता संपूर्ण म्हणजे कंप्लीट होत आलं आहे. पुढच्या वर्षी पूर्ण पाण्याच्या टाक्या ह्या पूर्ण झालेल्या असतील. आपल्या इथं मॅफकोच्या इथं 60 लाख लिटरची टाकी त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. आपल्या जवळच 500 मीटरवर होमी बाबा हॉस्पिटल आमच्या खाडे वहिनींनी त्यासाठी खूप काम केलं होतं आणि ते सुद्धा आता 3 मजली गोरगरिबांसाठीचं हॉस्पिटल हे पूर्ण तयार आहे. लिफ्टचं थोडंसं काम राहिलंय महिना दीड महिन्यात ते सुद्धा पूर्ण होणार आहे. साहेब आपल्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 50% सेवा वस्त्या आहेत आणि सेवा वस्त्यांमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल तर तो ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. मला अभिमान वाटतो की आपण महायुतीची सरकार आल्यानंतर जवळजवळ 100 कोटीच्या वर निधी हा शिवाजीनगर मतदारसंघासाठी दिला आणि त्यातली 60% निधी ही फक्त मतदारसंघातल्या सेवा वस्त्यात सर्व ड्रेनेज लाईनसाठी आपण दिला आणि त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजचं जे पाणी घरात येतं त्याचा प्रश्न आता कमी होत चालला आणि पुढच्या काळामध्ये तो अजून आपण कमी करू. जे काही पाण्याची पाईपलाईन सेवा वस्त्यांमध्ये त्याच्यासाठी सुद्धा आपण भरपूर निधी दिला आणि बऱ्याच ठिकाणी पाण्याचं प्रेशर आता सुरळीत होत आहे आणि त्याच्यामुळे मोटर वापरली जात नाही आणि विजेचं बिल सुद्धा वाचतंय. आपले जे साहेब एक विनंती मला आपल्याला करायची आहे की आपल्या सगळ्या ह्या सेवा वस्त्यांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत त्याच्यामध्ये मुख्य प्रॉब्लेम आहे की वॉटरचं स्टोरेज म्हणजे पाणी स्टोअर करण्यासाठी जी कॅपॅसिटी आहे ती खूप कमी आहे. ती वाढवली तर आपल्याला स्वच्छतागृह हे स्वच्छ करण्यामध्ये खूप जास्ती त्याची मदत होईल. त्यामुळे त्याच्यासाठी आपली मदत लागेल आणि आपल्या हस्तेच क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांच्या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन झालं आणि ते सुद्धा काम प्रगतीपथावर आहे. मला आज या निमित्ताने आपण गोखलेनगरला आहोत आणि त्यामुळे मला एक विनंती साहेब आपल्याला करायची आहे की आपल्याकडे जे पूरग्रस्त वसाहत आहे जवळजवळ 1200 गाळे आहेत त्याच्या ह्या सगळ्या गाळ्यांसाठी आपला FSI वाढवण्याचा जास्तीत जास्त FSI आपल्याला मिळाला पाहिजे ह्याची मी आज आपल्याला मागणी करतो साहेब. आणि ह्याच्यात पॉलिसी डिसिजन घेऊन समजा हा ऐतिहासिक निर्णय केला तर मला वाटतं की बँक लोन सुद्धा अधिकृतरित्या मिळेल आणि त्याच्यामुळे अनेक घरं बांधता येतील. त्याच पद्धतीने जनवाडी गोलशेड असेल, पांडवनगर शेजगार असेल, जनवाडी ओटागर असेल ह्याच्यामध्ये सुद्धा FSI आपण समजा जास्तीत जास्त वाढवून दिला तर लोकांना आरामदायी जीवन हे जगता येईल. साहेब आपण एक जलपर्णीचा विषय आपण नेहमी ठाण्यात आपण घेताय साहेब आपल्याला तो करून पाहिजे. इकडे माझा आग्रह राहील की आपल्याला तो केला तर आपल्याला या सगळ्या नदीकाठचा हा प्रश्न हा मिटून जाईल. त्यामुळं एवढं साहेब आपण खूप केलंय आणि येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे की आपण आपल्याच नेतृत्वाखाली आपण आता या इलेक्शनला जातोय आणि येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या सगळ्या शिवाजीनगर मतदारसंघाच्या नागरिकांना आश्वस्त करतो की इथून पुढे मी पण पहिल्यांदा आमदार झालो. पहिले 2.5 वर्ष मी विरोधात काढले आणि आता 2.5 वर्ष सत्तेत काढले. आता मला एवढं कळालं की महायुतीची सरकार असेल तर मग फंड कमी पडत नाही आणि तो सगळा फंड आपण टोटल सेवा वस्त्यांमध्ये ड्रेनेजसाठी पाण्यासाठी जास्तीत जास्त लावू शकतो. म्हणजे मला आता आत्मविश्वास एवढा आहे की आता माझी निवडणूक चालू आहे पण पुढचा फंड येऊन एवढा पडलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपले जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते जास्तीत जास्त गतीने सोडवण्याचं आश्वासन करतो. मी पुन्हा एकदा विनंती करतो की 20 तारखेला
आपण जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडून भारतीय जनता पार्टीचा जो कमळचा चिन्ह आहे त्याच्यासमोरचं बटन दाबून मला विजय करा ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.